नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 28 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा ऑफिसला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडतो आणि किरणला भेटतो. काल पार्टीमध्ये जे काही झालं होतं त्याबद्दलच त्यांचं बोलणं चालू असतं. कान्हा म्हणतो, किरण, त्या सरकारचा जो माज आहे ना, फाजील आत्मविश्वास आहे, तोच तिला आता आंधळं करणार. किरण म्हणतो, राहू दे रे तिला. जेवढं तिला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहायचं आहे ना, तेवढं राहू द्यायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, ती काहीतरी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चूक करून जाईल आणि त्यामुळे ती खरी तेजस्विनी नाही हे सगळ्यांसमोर येईल. कान्हा म्हणतो, नाही, पण काहीतरी केलं पाहिजे. सखीला तिच्या आईची खरी ओळख पटवून दिली पाहिजे. पण त्यासाठी काय करायचं? कान्हा, किरण विचार करत असतात. तेवढ्यात तिथून एक माणूस जातो. त्या माणसाचा धक्का किरणला लागतो. किरणच्या हातात असलेले सगळे पेपर्स खाली पडतात. कान्हा त्या पेपर्सकडे बघतो आणि त्याला मस्त आयडिया सुचते. तर इथे सरकार कान्हावर खूप भडकलेली असते. ती ऑफिसमध्ये येते आणि आपली बंदूक काढते. कान्हाला अद्दल घडवायची असं तिने ठरवलेलं असतं. तर रात्री कान्हा घरी येतो आणि सखीला त्याला जी आयडिया सुचली आहे ती सांगतो. सखी तेजस्विनीकडे येते आणि तेजस्विनीला म्हणते, तुम्ही खरं रडताय खोटं रडताय मला नाही माहिती, आणि समजा तुम्ही किती खोटं रडलात ना, तरी माझ्याकडे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची खरी उत्तर तुम्ही मला द्यायचे. बघू मग कोण तेजस्विनी आहे कळेलच. सखी तेजस्विनीला एक कागद दाखवते आणि त्याच्यावरती असलेल्या प्रश्नांची उत्तरं मागते. आता तेजस्विनी ही सगळी उत्तरं देऊन ती खरी आहे हे कसं सिद्ध करते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा सरकारच्या रूममध्ये बोलत असतात. सरकार म्हणते, अरे मला वाटलं होतं तू चांगला आहेस, तू माझी मदत करतोयस, पण तू तर दगा दिलास, माझाच तंबू बळकवायला निघालायस का? कान्हा म्हणतो, सरकार, अहो तो तुमचा तंबू कधी नव्हताच, आणि मग कसं काय बोलू शकता तुम्ही? तो तुमचा तंबू मी बळकावला. आणि जर बळकवायचा प्रश्न आलाच ना, तर कोणी कोणाचं काय बळकावलंय ना ते लवकरच कळेल वेळ आल्यावर. सरकार म्हणते, वेळ अजूनही माझ्या ताब्यात आहे. कान्हा हसायला लागतो. कान्हा म्हणतो, सरकार, अहो पुन्हा गैरसमज करून घेताय तुम्ही. तुमची वेळ संपली आहे आणि जो काही थोडासा वेळ आहे ना तुमच्याकडे, तो अगदी फार कमी आहे. नाही म्हणलं ना तरी चालेल. सरकार म्हणते, खूप बोलतोयस का? तोंड सांभाळून बोल. अजूनही इथे मीच सरकार आहे. कान्हा म्हणतो, काय हो हे करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आता हरलायत आणि आता नाही तर 4 दिवसानंतर हरणारच आहात, म्हणून आत्ताच हार माना. सरकार म्हणते, कान्हा, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे रे? उद्या जर समज मी हरले, सखीला तिची आई कोण आहे हे कळलं, तर खूप मोठं नुकसान हे तुझं होणार आहे. लक्षात येते का तुझ्या? कान्हा म्हणतो, सरकार, अहो माझ्या नुकसानापेक्षा तुमचं जे नुकसान होणार ना त्यातच माझा खूप फायदा आहे. असो, सखीला तर कळणार आहे तिची खरी आई कोण, लवकरच समजेल. हां, पण त्याआधी सरकार, जागा शोधून ठेवा रस्त्यावर, कारण लवकरच तुम्हाला हे घर सोडावं लागेल. आणि सरकार, तुला मी रस्त्यावरती आणेन भीक मागायला. कान्हा सरकारच्या सगळ्या खाली पडलेल्या वस्तूंना लाथा मारत तिथून निघून जातो. इथे सरकार मनात म्हणते, हा आत्ता जो बोलत होता तो कान्हा वाटलाच नाही मला, कोणीतरी वेगळाच वाटला. पण कान्हा, तू माझ्या भूतकाळात शिरलास ना, खूप मोठी चूक केली आहेस तू. आता बघ मी तुझं काय करते. तर इथे तेजस्विनी सखीला म्हणते, सखी, मी तुला आज न उद्या सिद्ध करून दाखवीन की मीच तुझी आई आहे, आणि मग 4 दिवसांनी तू मला हाक मारशीलच. सखी म्हणते, तुम्ही झोपा आता, उद्या सकाळी बोलू. सखी जात असते. तेजस्विनी तिला थांबवते. तेजस्विनी म्हणते, सखी, आज प्लीज माझ्याकडे झोप ना, माझ्यासाठी अंगाई गीत गा ना. अगं 12 वर्ष झाले मी त्या अंधारी खोलीत झोपून असायचे. मला मनस्विनीने खूप त्रास दिला आहे, मला खूप भीती वाटते. झोप ना सखी, हवं असेल तर मी पाया पडते, पण प्लीज. सखी म्हणते, नको असं काही करू नका, मी झोपते इथे. सखी बेडवर बसते आणि तेजस्विनीला आपल्या मांडीवर डोकं ठेवायला सांगते. सखी तेजस्विनीसाठी अंगाई गीत गाते. तिच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवते. तेजस्विनीला खूप बरं वाटतं आणि ती सुरक्षितपणे तिथे झोपते. तर दुसऱ्या दिवशी मीनाक्षी, परशू देवघरात पाया पडायला येतात. परशू, मीनाक्षी यांना काही कळत नाही की हे घरात सगळं काय चालू आहे.
पण परशूला चीड मात्र आलेली असते. तो कान्हावरती चिडचिड करत असतो आणि तेवढ्यात तिथे गौतम येतो. गौतम म्हणतो, कान्हा परका नाही आहे, कान्हा आपलाच आहे. अरे त्याच्यावर विश्वास ठेवा. आता कान्हा सरकारच्या जाचातून आपल्याला मुक्त करणार आहे. परशू म्हणतो, गौतम तू हे सगळं बोलतोयस रे, पण तू एक गोष्ट विचार केलायस का एका गोष्टीचा? अरे काल आपल्याला कळलं की तेजस्विनी मनस्विनी ही 2-2 रूपं आहेत. तसंच कान्हाचं एखादं रूप अजून असलं तर, म्हणजे आपल्या घरात राहणारा कान्हा वेगळा आणि बाहेर कोणीतरी तो वेगळा असला तर त्याचा का विचार करत नाही? गौतमला सुद्धा डाऊट येतो. गौतमला वाटतं की आपण कान्हा नेमका कोण आहे हे शोधून काढायला हवं. तर इथे सखी सरकारकडे येते. काल सरकारने हात कापून घेतला होता ते ती बघते आणि तिची काळजीने विचारपूस करते. सरकार म्हणते, सखी अगं काल मला खूप भीती वाटत होती. मला असं वाटत होतं की माझी राक्षस बहीण तुला माझ्यापासून तोडते का काय, आणि मग भावनेच्या भरात मी हे सगळं करून बसले. सॉरी. सखी म्हणते, सॉरी आणि सरकार? विश्वास बसत नाही आहे. सरकार म्हणते, सखी अगं मला सरकार नको बोलूस, त्याची काही गरज नाही. मला आई म्हणून हाक मार ना बाळा. सखी म्हणते, काय नवल आहे ना बाळा, म्हणजे काल मला आई म्हणायला सांगितलं तुम्ही आणि आज बाळा. तुम्ही नक्की तेजस्विनी कामतच आहात का? सरकार म्हणते, हो मीच आहे ना. सखी म्हणते, नाही सॉरी, 4 दिवसांनी ते ठरणारच आहे आणि जेव्हा कळेल ना तेजस्विनी कामत कोण, तेव्हा मी आई म्हणेन. तोपर्यंत बघा, प्रयत्न करा. सखीला एक प्रश्न पडलेला असतो. सखी सरकारला म्हणते, मला एक प्रश्न पडला आहे. तुमची सख्खी जोडी बहीण आहे हे तुम्ही इतके वर्ष का लपवून ठेवलं? का हा लपंडाव खेळलात? सरकार म्हणते, सखी अगं काही सिक्रेट राहू द्यावे म्हणून. तुला माहिती नाही गं, अगं वाईट गोष्टींचा उदो करायचा नसतो आणि म्हणून माझ्या बहिणीबद्दल मी काही सांगितलं नाही. सरकार सखीला सगळं खोटं सांगते. सरकार म्हणते, माझी बहीण मनस्विनी खानोलकर आमच्या खानोलकर कुटुंबाची रावण होती. माझे बाबा नेहमी आमच्या दोघ्या बहिणींना रामायणाची गोष्ट सांगायचे. मी घेतला राम आणि माझ्या बहिणीने घेतला रावण आणि ती रावणासारखी वागायला लागली. माझ्या बहिणीमध्ये आमच्या आईचे गुण आले होते आणि माझ्यामध्ये माझ्या बाबांचे, म्हणून मी एवढी चांगली आहे ना आणि माझी बहीण वाईट आहे. माझं लहानपण तर मनस्विनीने दिलेल्या त्रासामध्येच गेलं. माझे बाबा वैतागले होते. लहानपणाचं तर ठीक आहे गं, पण जशी जशी मोठी झाली ना तसंच शिंग यायला लागली तिला आणि ती गुण उधळायला लागली. मग काय, माझ्या बाबांनी तिला घराबाहेर काढलं आणि तिच्या नावाने आंघोळ केली. त्यानंतर तर आम्ही तिचं तोंडसुद्धा बघितलं नाही. ती कुठे गेली, काय गेली, कुठे असते, आम्ही साधी चौकशीसुद्धा केली नाही. आणि एके दिवशी तुझ्या बारशाच्या दिवशी ती माझ्या घरी येऊन बसली. सरकार जी गोष्ट तेजस्विनीची आहे ती आपली करून सांगत असते आणि ती सखीला विचारते, सखी आता तरी तुला सगळं पटलं आहे ना? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुझी आई आहे हे कळलं आहे ना? सखी म्हणते, नाही अजूनही मला पटत आहे. बघू 4 दिवसानंतर निर्णय लागेलच. सखी निघून जाते. इथे सरकार खूप चिडचिड करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.